सर्व प्राउन्स असे परतून घेतले आहे। आता पुन्हा 5 मिनिटं आम्ही दुसऱ्या बाजूने असे फ्राय करून घेऊया। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394। पाऊस भरपूर प्रमाणात पडतच आहे। बंदी असल्या कारणाने मार्केटमध्ये मासे सुद्धा कमी प्रमाणात येतात आणि आज आम्ही मार्केटमधून कोलंबी आणलेली आहे, म्हणजे प्राउन्स आणलेली बघा। मीडियम प्राउन्स आणलेली आहे आणि ही मोठी टायगर प्राउन्स आणलेली आहे बघा, एवढी मोठी आणि शिंपले आणलेले आहेत। हे सगळं आणलेलं बघून मी आज तुम्हाला मस्त अशी थाली बनवून दाखवणार आहे, प्राउन्स थाली। चला तर मग साहित्य दाखवते। आम्हाला राईस बनवायचा आहे ना, म्हणून गावठी उकडे तांदूळ घेतले, याला ब्राऊन राईस पण म्हणतात। गावठी उकडे तांदूळ एका उभेचे म्हणतात, डबल उभेचे असतात ते जरा लालसर असतात आणि सिंगल उभेचे असतात ते असे व्हाईट कसे असतात जास्त, आणि हे शिजायला टाइम लागत नाही आणि त्यांना जरा जास्त टाइम लागतो। हे मी तुम्हाला आता तांदूळ 3 वेळा स्वच्छ धुवून, हे बघा पाणी पण इकडे तापत ठेवलेलं आहे मडकी, आणि आता मी 3 वेळा स्वच्छ धुवून ह्याला आंदण म्हणतात, या अंदाज मी हे तांदूळ धुवून घालणार। 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे गावठी तांदूळ, ते आता आम्ही शिजत घालूया। मीडियम प्राउन्स आहेत ना, ती अशी साफ करायची। ह्याच्यात धागा असतो तर असं काढायचं, बघा असा धागा असतो आतमध्ये, तो काढायचा। हा धागा आतमध्ये ठेवला तर पोटात बिघाड होणार, म्हणून हा काढून टाकायचा। अशा प्रकारे ही कोलंबी आम्ही छोटी कोलंबी अशी साफ करून घेऊया। मीडियम आमची प्राउन्स साफ करून झालेली आहेत। आता आम्ही टायगर प्राउन्स साफ करूया। पहिल्यांदा त्यांचे असे केस असतात, म्हणजे पाय असतात, ते असे काढून घेऊया। तोंडाकडचा असा भाग काढायचा, हे कवच काढायचं आणि पाठीवर अशी खवलं असतात ती काढायची आणि शेपडी ठेवायची, आम्हाला ती फ्राय करायची आहे ना। आणि पाठीवर असा कापायचं जरा, आणि त्याच्यात हा धागा असतो ना काळा मोठा, तो काढायचा। हा बघा मोठा धागा असतो, अशी पाठ कापली तरच तो भेटणार, नाही तर भेटणार नाही। अशी कापायची आणि इकडे पोटाकडे अशी घाण असते ती पण अशी काढायची, अशी साफ करायची। अशा प्रकारे सर्व टायगर प्राउन्स आम्ही ही साफ करून घेऊया। करीची प्राउन्स आहेत ना, त्यांना आम्ही थोडं मीठ लावून ठेवूया आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। आणि फ्राय करायची प्राउन्स आहे ना, त्यांना पण थोडं मीठ लावून घेऊया आणि अर्ध लिंबू पिळूया। ती पण अशी मिक्स करून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी साईडला ठेवूया। थाळीत कोणकोणते पदार्थ येणार ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते। ब्राऊन राईस येणार, म्हणजे उकडा भात येणार, प्राउन्स करी येणार, तिसऱ्या सुक्या बनवणार, आणखी रानभाजी एक बनवणार, ती म्हणजे तायकाळ्याची भाजी, सोलकढी, सॅलड आणि लोणचं वाढणार। पहिल्यांदा आम्ही तिसऱ्या बनवणार। हे बघा तिसऱ्या मी धुवून अशा कल्लावून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात एक मी बटाटा टाकणार बारीक फोडी करून। 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून फोडणीसाठी, ओली कोथिंबीर घेतलेली आहे, सुकं खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे, त्याच्यात आलं लसूण कांदा घालून खरपूस असं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। हळद घेतलेली आहे, घरी बनवलेला गरम मसाला 2 चमचे घेतलेला आहे। पहिल्यांदा आम्ही वाटण बनवूया। प्राउन्स करी बनवणार ना, म्हणून हे बघा 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, 3 चमचे मिरची आणि धण्याची पावडर घेतलेली आहे, म्हणजे मसाला घेतलेला आहे हिरवा मसाला, 1 उभा पातळ चिरून कांदा घेतलेला आहे, फोडणीसाठी 2 बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत,
टोमॅटो 2 घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे तिसऱ्यांचं वाटण आणि करीचं वाटण मी दोन्ही वाटून आता घेते. भात आमचा व्यवस्थित शिजलेला आहे. आता आम्ही तो गाळून घेऊया. आणि भात आमचा व्यवस्थित गाळून झालेला आहे. 10 मिनिटांसाठी असा निकाऱ्यावर ठेवूया. चुलीवर आम्ही मातीचं पातेलं ठेवलं आहे. त्याच्यात 1 चमचा अंदाजे तेल घालूया. 2 मिनिटं तेल आमचं तापू दे. तेल आमचं तापलेलं आहे. त्याच्यात कांदा घालूया. व्यवस्थित असं 5 मिनिटं परतून घेऊया. 5 मिनिटं असा कांदा परतून झाला. त्याच्यात आम्ही हे बटाट्यांच्या बारीक फोडी घालूया आणि हे तिसऱ्या घालूया. व्यवस्थित अशा परतून घेऊया. व्यवस्थित अशा परतून घेतलेल्या आहेत तिसऱ्या. आणि त्याच्यात आता हे वाटण घालूया. अशा व्यवस्थित ढवळून घेऊया. एक वाटी पाणी घातलेलं आहे. आणि आता आम्ही त्याच्यात मीठ घालूया. आणि 15 मिनिटांसाठी झाकून शिजत ठेवूया. दुसऱ्या बाजूला चुलीवर एक पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात थोडं तेल घालूया. 2 चमचे अंदाजे. आणि इकडे आम्ही प्रॉन्स करी बनवूया. तेल तापलेलं आहे. त्याच्यात कांदा घालूया. दोन मिनिटं असं परतून घेऊया. त्याच्यात आम्ही टोमॅटो ॲड करूया. पुन्हा 2 मिनिटं असं परतून घेऊया. तर मीठ लावून ठेवलेले प्रॉन्स घालूया. पुन्हा 2 मिनिटं असे परतून घेऊया. 5 मिनिटं असे परतून घेतलेले आहे प्रॉन्स, कांदा आणि टोमॅटो. आता त्याच्यात आम्ही हे वाटण ॲड करूया. पुन्हा असं परतून घेऊया. म्हणजे ढवळून घेऊया. आता ताटाला थोडं पाणी घालून त्याच्यात पाहिजे तेवढी थिक पातळ अशी कढी बनवायची. अजून थोडं पाणी ॲड करूया. एकदम पातळ बनवायची नाही प्रॉन्स करी, अशी मीडियम बनवायची. त्याच्यात थोडं मीठ घालूया. पहिल्यांदा आम्ही प्रॉन्सला मीठ लावून ठेवलेलं ना, आता जरा असं टाकायचं. आणि 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. इकडे तिसरे आणि करी होईपर्यंत आम्ही सोलकढी बनवूया. त्यासाठी मी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे बघा. आणि त्याच्यात आम्ही लसूण ठेचून घालूया. लसूण ठेचलेले आहे त्याच्यात टाकूया. बारीक मिरची चिरून ठेवलेली आहे एकदम, ती टाकूया त्याच्यात. कोकम आगळ टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. थोडी ओली कोथिंबीर टाकूया. मस्त अशी आमची सोलकढी रेडी झालेली आहे. ती आता आम्ही झाकून साईडला ठेवूया. प्रॉन्स मीठ लावून लिंबू पिळून असे व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलेले. आता आम्ही एका प्लेटमध्ये मसाला घेतलेला आहे. लाल तिखट म्हणजे लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे. आणि त्याच्यात आम्ही चिंचेचा कोळ घालूया.
व्यवस्थित हाताने असं मिक्स करूया. आणि या फ्रान्साना लावूया. व्यवस्थित असा मीठ मसाला हळद अशी लावूया आणि एका बॉलमध्ये ठेवूया. अशा प्रकारे सर्व आम्ही फ्रान्स हे मसाल्यामध्ये कोट करून घेऊया. व्यवस्थित आम्ही मसाला लावून ठेवलेला आहे या फ्रान्सना. आता आमची करी झाली काय बघूया. 15 मिनिटं झालेली आहेत. आता आम्ही तिसऱ्या आमच्या झाल्या काय त्या बघूया. बटाटे पण व्यवस्थित शिजलेले आहेत, म्हणजे आमच्या तिसऱ्या झालेल्या आहेत. आता त्याच्यात आम्ही कोकम सोलं घालूया. ओली कोथिंबीर घालूया. व्यवस्थित अशा परतून घेऊया, म्हणजे ढवळून घेऊया आणि आता उतरून घेऊया. चुलीवर आम्ही लोखंडी कढई ठेवलेली आहे. त्याच्यात 1 चमचा तेल घालूया अंदाजे. आणि ही बघा तायकळाची भाजी मी बारीक स्वच्छ धुवून बारीक चिरून वगैरे घेतलेली आहे. आणि 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. हिरवी मिरची याचे 7-8 मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहे. आणि मुगाची डाळ भिजत घातलेली आहे पाव वाटी, अर्धा तास पहिल्यांदा. ती मी त्याच्यात टाकणार. आणि ही मुद्दाम केलेली आहे रानभाजी. पावसात थाळी बनवलेली आहे म्हणून तायकळाची भाजी बनवलेली आहे. पहिल्यांदा आम्ही कांदा आणि मिरची फोडणीला टाकूया. पाच मिनिटं झालेली आहे. कांदा आणि मिरची परतून झालेली आहे. त्याच्यात आम्ही मुगाची डाळ घालूया. दोन वेळा धुवून मी भिजत ठेवलेली होती अर्धा तास पहिल्यांदा. आणि आता त्याच्यात आम्ही भाजी घालूया तायकळाची. पाच मिनिटं अशी परतून घेऊया. त्याच्यात आम्ही चवीनुसार मीठ घालूया. आणि पाणी वगैरे टाकायचं नाही, ती वाफेवरच अशी शिजणार. झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं अशी वाफ देऊया. इकडे करीला पण आमच्या व्यवस्थित उकळी आलेली आहे. फ्रान्स करी आम्ही मस्त बनवलेली आहे बघा. त्याच्यात आम्ही ओली कोथिंबीर घालूया. आणि आता उतरून घेऊया. पाच मिनिटं झालेली आहेत. भाजीला पण व्यवस्थित आमच्या वाफ आलेली आहे. आणि याच्यात डाळ टाकलेली ती पण व्यवस्थित अशी शिजलेली आहे, मुगाची डाळ. आता आम्ही त्याच्यात ओलं खोबरं घालूया आणि व्यवस्थित अशी परतून उतरून घेऊया. चुलीवर आम्ही एक फ्राईंग पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. आणि त्याच्यात 2 चमचे तेल पण टाकलेलं आहे. प्रॉन्स फ्राय करण्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे. आणि काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे. आणि हळद पाव चमचा घेतलेला आहे. सर्व आम्ही मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आम्ही त्याच्यात ही प्रॉन्स अशी कोट करून घेऊया. साईडला ठेवूया. सर्व प्रॉन्स आमची अशी पिठात आणि रव्यात कोट झालेली आहेत. ती आता आम्ही अशी फ्राईंग पॅनवर घालूया. अजून थोडं साईडला तेल टाकूया.
5 मिनिटं झालेली आहेत. आता आम्ही ती अशी अलगद परतून घेऊया. सर्व प्रॉन्स असे परतून घेतले आहे. आता पुन्हा 5 मिनिटं आम्ही दुसऱ्या बाजूने असे फ्राय करून घेऊया. प्रॉन्स आमची व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे. ती आता आम्ही साईडला ठेवूया. पहिल्यांदा आम्ही भात वाढून घेऊया. त्याच्यात लोणचं वाढूया. त्याच्यात सॅलड घालूया. त्याच्यात तिसऱ्या घालूया. त्याच्यात तायकाळ्याची भाजी घालूया. आणि प्रॉन्स करी घालूया. सोलकढी वाढूया. त्याच्यात फ्राय प्रॉन्स घालूया. आज मी मस्त अशी प्रॉन्स थाली बनवलेली आहे. उकडा भात बनवलेला आहे. त्याच्याबरोबर प्रॉन्स करी बनवलेली आहे. पावसाळ्यानिमित्त मी रानभाजी बनवलेली आहे. आणि ती म्हणजे तायकाळ्याची भाजी. शिंपल्या बनवलेल्या आहेत, म्हणजे तिसऱ्या बनवल्या आहेत सुक्या. सोलकढी बनवलेली आहे. सॅलड घातलेलं आहे. लोणचं घातलेलं आहे. आणि प्रॉन्स पण घातलेले मस्त असे झालेले आहेत. हे बघा प्रॉन्स. आणि तुम्ही पण हे मुद्दाम घरी आणा आणि अशी थाली बनवा आणि जेवा. आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा. आता मी तुम्हाला जेवून दाखवते. अशी करी ओतायची भातावर. गरम गरम आहे जेवण. आणि पावसात गरम गरम असं जेवायचं. हे बघा, या जेवायला. अशा शिंपल्या खायच्या. असं लोणचं लावायचं तोंडाला. आणि असे प्रॉन्स खायचे. एकदम नंबर 1 झालेले आहेत प्रॉन्स. आणि एकदमच टेस्टी झालेले आहेत. बरोबर सॅलड पण छान लागतं. आणि तायकाळ्याची भाजी पण ही बघा, रानभाजी मस्त लागते. गेल्या वर्षी पण मी करून दाखवले, म्हणून मी यंदा थालीमध्ये बनवून दाखवलेली आहे. एकदमच छान झालेली आहे भाजी पण. आणि आता सोलकढी पिऊन दाखवते. सोलकढी पण अप्रतिम झालेली आहे. आणि हे सगळं जेवण जिरायला पण ही व्यवस्थित आहे, म्हणून लास्टला सोलकढी पितात. ती मी तुम्हाला दाखवायची आणि पहिल्यांदाच पिऊन दाखवते. एकदमच छान झालेली आहे. आणि आजची आमची प्रॉन्स थाली तुम्हाला कशी वाटली मुद्दाम कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.